नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोर वाडा ही कादंबरी आणि आज भाग 4. सर्जा आपल्याच ओरडण्यानं भानावर आला. परत आरशात निरखून बघायला लागला. स्वतःचा चेहरा त्याला अनोळखी भासत होता, कारण चेहऱ्यावर एक प्रकारचा बुळबुळीत चिकटा आल्यासारखं वाटत होतं. डोळ्यापासून पार हनवटीपर्यंत ओरखड्यासारख्या खुणा उमटल्या होत्या. सर्जानं त्यावरून हात फिरून बघितलं आणि तो दचकला. त्या खुणांवरनं हात फिरवताना त्याला जरासुद्धा वेदना होत नव्हत्या. खुणा मात्र चांगल्याच खोल दिसत होत्या. खोल म्हणजे जखमेच्या आतून पांढरा चरबीचा थर दिसत होता. तरीसुद्धा त्याला दुखतंय का नाही कळत नव्हतं. एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की आपला सदरा आणि पायजामा अंगाला चिकटलाय. कपडे घामानं चिकटलेत असं वाटून त्यांनी ते ओढले तर परत तोच बुळबुळीत स्पर्श. घाईघाईत तो बाथरूममध्ये शिरला. अंगावरचे सगळे कपडे उतरवले. बाथरूममधल्या पूर्ण उंचीच्या आरशासमोर तो पाठमोरा उभा राहून मागे वळून स्वतःला न्याहाळायला लागला. तसं पाहताना परत त्याच्या तोंडातून अस्फुट आवाज आला. त्याच्या पाठीचे पोपडे निघाले होते. अनेक ठिकाणाहून पुवासारखा पिवळट हिरवा द्रव बाहेर येत होता. कुल्ले, मांड्या आणि पोटऱ्यांची सुद्धा तीच स्थिती झाली होती. रोज त्या पूर्ण उंचीच्या आरशासमोर उभं राहून स्वतःचं प्रमाणबद्ध शरीर बघण्याची त्याला हौस होती आणि आज तोच आरसा काहीतरी भयंकर रूप दाखवत होता. सर्जा भयानं घाबरला. काय करावं तेच कळत नव्हतं. त्याच उद्विग्न स्थितीत पितळेचा तांब्या उचलून त्याने आरशावर हाणला. आरसा शेकडो तुकडे होत खाली आला. एक आरसा एकाच सर्जाचं रूप दाखवत होता, पण आता शेकडो तुकडे मात्र शेकडो सर्जांचं हिडीस रूप दाखवत होते. सर्जानं घाईघाईत टॉवेल गुंडाळला आणि आपले कपडे उचलून बघितले. त्या कपड्यांवर तसेच हिरवे पिवळे डाग पडलेले होते. सर्जा धावत बाहेर आला. त्याच्या खोलीच्या अंथरुणापाशी गेला आणि बघतो तर काय, त्या अंथरुणावर सुद्धा त्याच्या आकाराचा भला मोठा डाग पडला होता. सर्जा पूर्णपणे हादरला होता. हे सगळं काय होतंय हेच कळत नव्हतं. अशाच वेळेला गंगीचं ओरडणं त्याच्या कानात घुमायला लागलं, तू माती माती होऊन मरशील. छे, 20व्या शतकात असल्या शापबीप गोष्टींवर विश्वास ठेवायचा असतो का? पण मग हे आत्ता काय होतंय? आपली ही अवस्था कशामुळे होतीये? आणि मुख्य म्हणजे कुठेही दुखत सुद्धा नाहीये. आपल्याला कसला तरी रोग झालाय, पण हा कधी ऐकिवात नसलेला रोग आहे. जर या वेगानं आपण वितळायला लागलो तर? वितळणं हा शब्द मनात येताच सर्जा दचकून ताठ झाला. बरोबर आहे आपलं. आपण वितळतोच आहोत, मेणबत्तीच्या सारखे. या वेगानं आपण वितळलो तर फार फार म्हणजे काही महिन्यात आपण मरू. आणि मरणसुद्धा असं भयंकर की त्याला पुढे काही सुचतच नव्हतं. तसाच विचारांच्या नादात तो गच्चीवर आला. ऊन चांगलंच पडलं होतं. सर्जा आपल्याच नादात उभा होता. एवढ्या टप्प टप्प आवाज व्हायला लागला. त्या आवाजाने तो भानावर आला आणि त्यांनी सहज पायाकडे बघितलं आणि आता मात्र तो जोरात किंचाळला आणि धावत धाड 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 पायऱ्या उतरून खाशाबांच्या समोर येऊन थांबला. खाशाबा बाहेर निघाले होते. सर्जाला धाप लागली होती. खाशाबांची नजर त्याच्याकडे जाताच ते म्हणाले, काय काल कोणचे पराक्रम करून ठेवलेत ते सांगा. कुठं मारामारी करून थोबाड फोडून घेतलंय?
आम्ही हावतच म्हणा सगळं नेसतं राहिला. नाही आबा, मी कुठे नाही मारामारी केली. होय, मग थोबाड काय आपोआप फुटलं काय? अहो थांबा ना आबा, ऐकून तर घ्या. हे काय झालं मला बी कळना. मी तेच तुम्हाला सांगायला आलोय. अहो आज सकाळी उठलो तर बघा ना काय झालं हे. बोलता बोलता सर्जा पाठमोरा वाळला. खाशाबासुद्धा अवाक झाले. सर्जाची पाठ, आता पाठ तरी कसं म्हणायचं, तो भाग हिरवट पिवळसर बुळबुळीत चिकट्यानं भरलेला होता. त्याचे काही थेंब जमिनीवर सुद्धा टपकत होते. अहो आबा, मी वितळतोय तरी मला काही वेदना होत नाहीत, दुखत नाहीत. आणि अंगाला ऊन लागलं ना का जास्त वेगानं वितळतोय मी. काय करू? हो हे असं कशानं झालं आबा? हो असं जीवन जगण्यापेक्षा मी जीव देईल आबा. आबा मला सोडवावं यातनं. सर्जासारखा तरणा बांडगडी हमशी रडायला लागला. त्याला धीर देण्यासाठी खाशाबानी त्याच्या अंगावर हात ठेवला तर सुळकन घसरला. खाशाबासुद्धा त्या विचित्र स्पर्शानं शहारले. सर्जाच्या हाताच्या बोटातून सुद्धा थेंब टिपकत होते. आबा तुम्ही वर्गचिव जाऊन बघा. मी 5 मिनिटं तिथं होतो. ऊन अंगावर घेत होतो, तेवढ्या वेळात या अंगावरचं चामडं वेताळलं. अहो या असं होत राहिलं तर मी वेडा होईन की आबा. सर्जाचं बोलणं ऐकून खाशाबा वर गेले. त्यांनी आधी हात खसखसून धुतला, मग गच्चीत गेले. तिथे सर्जाची पावलं स्वच्छ उठलेली दिसत होती आणि आजूबाजूला त्याच द्रवाचे मोठे थारोळे दिसत होते. खाशाबांना सुद्धा काय करायचं ते सुचत नव्हतं. एकुलता एक मुलगा असा बळी पडतोय. पण नाही, काही झालं तरी याला वाचवायलाच हवं. या एकाच गोष्टीनं खाशाबा उठले. सर्जाला सदरा पायजमा घालायला सांगितला. तो तयार झाल्यावर त्याच्या अंगावर घोंगडं पांघरलं. नखशिखांत शरीर झाकून त्याला जीपमध्ये बसवलं आणि सुसाट वेगानं पुण्याला निघाले. पुण्यात सदाशिव पेठेमध्ये डॉक्टर डोळसांचा दवाखाना होता. ते पुण्यातले नामांकित त्वचारोग तज्ज्ञ होते. खाशाबांची आणि डॉक्टरांची ओळख तशी जुनी. नेहमीच्या हायवेला फार ट्रॅफिक असतो म्हणून खाशाबांनी देहू रोडवरनं औंधकडे जीप वळवली. औंधच्या अरुंद पुलावर नेमकी एक बस बंद पडली होती, त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. कशी तरी तिथनं जीप काढली आणि परत वेगानं पुणे गाठायला लागले. पुण्यापासून औंधपर्यंत बरीच लोकवस्ती वाढली आहे, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे वेग गाठता येत नव्हता. सिम्बॉयसिस कॉलेज दिसल्यावर सर्जानी हळूच डोकं बाहेर काढलं. या कॉलेजमध्ये बऱ्याच परदेशी पोरींचा भरणा असतो हे त्यांनी ऐकलं होतं. चित्रविचित्र पोशाखातल्या पोरींकडे क्षणभर आपलं दुःख विसरून सर्जा बघायला लागला. बालभारती जवळच्या टर्निंगवर तो भानावर आला आणि परत घोंगडीत तोंड खुपसून बसला. प्रभात फिल्म इन्स्टिट्यूटवरनं कर्वे रोडला आल्यानंतर पुण्याची ती चिरपरिचित गर्दी जाणवायला लागली. त्यातून वाट काढत खाशाबा डॉक्टरांच्या दवाखान्यात पोहोचले तेव्हा 11:15 वाजले होते. सर्जाचे कपडे ओले चिंब झालेले होते. रिसेप्शनिस्टच्या जवळ खाशाबा गेले आणि आपली ओळख देऊन अर्जंट केस असल्याचं सांगितलं. सर्जा तोपर्यंत दवाखाना न्याहाळत होता. एवढा पॉश दवाखाना त्यांनी पहिल्यांदा बघितला होता. वरच्या मजल्यावर डॉक्टर होते. खालचा भाग पेशंट्सना नंबर लावून बसण्यासाठी ठेवला होता. पांढऱ्या चकचकीत सनमायकाचे बाक आणि इतर फर्निचर दिसत होतं. दार पूर्णपणे काचेचं होतं. दाराच्या समोरच्या कोपऱ्यात रिसेप्शनिस्टचं टेबल होतं. ती सगळ्यांच्या नावांच्या स्लिप्स बनवून वर पाठवत होती. फारशी गर्दी नव्हती. आतूनच वर जायला जिना होता. वर डॉक्टरांची केबिन पूर्णतः काचेची होती. आतून मात्र पांढरे पडदे सोडले होते. खाली एसी असल्यामुळे छान गारवा होता आणि त्यात भर म्हणून बिस्मिल्ला खानांची सनई मंद ट्यूनवर वाजत होती. एकंदरीत तो दवाखाना असून सुद्धा मन प्रफुल्लित करणारं वातावरण होतं. खाशाबांनी इंटरकॉमवरनं डॉक्टरांशी बोलणं केलं. 2 पेशंट झाल्यानंतर डॉक्टरांनी वर यायला सांगितलं.
15 मिनिटात वर बोलवण्यात आलं. खाशाबा आणि सर्जा दोघेही उठले. वर जाताना सर्जाची नजर तो बसला होता त्या ठिकाणी गेली. त्यांनी खाशाबांनाही ते दाखवलं. तो बसला होता त्या जागी. त्या पांढऱ्या सनमायकावर हिरवट पिवळट ओंगळवाणा डाग पडला होता. या 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 खाशाबा, काय यंदा आमदारकीला उभे राहताय म्हणे. अहो कसं डॉक्टर, देवाच्या मनात असन तर होईन. बरं बरं बरं, हा कोण? अरे हा सर्जा आहे का? आणि काय रे ते घोंगडं कशाला घेतलंयस पांघरून? काय ताप बीप आला होता काय? काढ बरं ते. नाही ताप बीप काही नाही डॉक्टर साहेब. आज सकाळी उठल्यापासून याची अवस्था जरा विचित्रच झाली बघा. काय होतंय तेच कळत नाही. तुम्हीच बघा आता तपासून. छोटे मोठे डॉक्टर सोडले, सरळ पाडेगाववरनं तुमच्याकडे धाव घेतली. मला तर काही सुचत बी नाही. एकुलता एक पोरग आहे माझं, पण आज सकाळपासून काय झालंय ते तर बघा. बरं खाशाबा, तुम्ही आधी शांत व्हा. आता आलात ना माझ्याकडे, चिंता करू नका. ये सर्जा ये, ते घोंगडं काढ. सर्जानं घोंगडं काढताच डॉक्टर सुद्धा हादरले. आता त्याच्या चेहऱ्यावरची त्वचा सुद्धा वितळली होती. खाशाबा, हे काय झालंय? ॲक्सिडेंट वगैरे झाला होता का आणखीन काही? अहो डॉक्टर, आज सकाळी उठल्यापासून आपोआप असंच होते. सर्जा वेतळतोय बघा. ऊन लागलं ना की लय वेगानं वेतळतो. डॉक्टर काय पण करा, पण माझ्या लेकराला वाचवा. माझ्या कातड्याचे जोडे करून घालल म्या. हे बघा खाशाबा, असं कोणी वितळत नसतं. तो काय डालडा आहे का? काही घाल कढईत ठेव गॅसवर आणि वितळल्यावर तळपुऱ्या. डॉक्टरांच्या फालतू विनोदाकडे खाशाबांचं लक्ष नव्हतं. ते आपल्या मुलाच्या चिंतेत होते. डॉक्टरांनी सर्जाला टेबलवर घेतलं. रबरी हातमोजे घेतले. तपासायला सुरुवात केली. ते हात ठेवतील तिथून हात सटकत होते. डॉक्टरांची मती गुंग झाली होती. टेबलावरचा प्रखर दिवा त्यांनी आणखीन खाली आणला आणि सर्जाच्या चेहऱ्यावर त्याचा झोत सोडला. सर्जाच्या कपाळावरनं गळ्यावरनं ते चिकट ओघळ वेगानं व्हायला लागले. सर्जाच्या डोक्यावरच्या केसांचा एक ढलपा अलगद बाजूला पडला. डॉक्टर जरा जास्त वाकून निरीक्षण करायला लागले. त्या द्रवाला दुर्गंधी नव्हती. माणूस मेल्यावर कुजू लागण्याच्या प्रक्रियेत रिगर मॉर्ट्रिस असा द्रव निर्माण होतो, पण त्यावेळेला शरीराला भयंकर दुर्गंधी यायला सुरुवात होते आणि तो प्रकार मेलेल्या शरीराच्या बाबतीत. पण इथे तर हे जिवंत शरीर आहे. रक्ताचं पाणी होतंय म्हटलं तर त्याची त्वचाच आधी निघून गेलेली दिसतीये. मग हे आहे तरी काय? डॉक्टर असा विचार करत असताना दिव्याची धग सहन न झाल्यामुळे सर्जाचं डावं बुबुळ खोबणीतनं बाहेर ओघळलं. दिवा बंद करत येऊ, सर्जा ओरडला. त्यांनी बुबुळ हातात घेतलं, परत खोबणीत बसवलं आणि आश्चर्य म्हणजे त्याला परत त्या डाव्या डोळ्यानं दिसायलाही लागलं. हा भयानक प्रकार बघताच डॉक्टर तोंडावर हात ठेवून बेसिनपाशी गेले आणि तिथेच भडाभडा ओकले. खाशाबा, ही भयानक केस आहे. सिम्पली हॉरिबल. माझ्या हातात काही नाही. देवावर भरवसा ठेवा. खाशाबा, गेल्या 20 वर्षात अनेक प्रकारचे त्वचारोग मी हाताळले, पण एवढी भयंकर केस? छे 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 छे. मेडिकल सायन्समध्ये सुद्धा अशी केस मी शिकलेलो नाही. याला मुंबईला नेऊन बघा, पण माझ्या माहितीप्रमाणे त्याचाही काहीही उपयोग होणार नाही. ससूनमध्ये याला भरती करून उपयोग नाही, कारण एवढं विद्रूप ध्यान बघून डॉक्टर सुद्धा पळून जातील. अहो त्याचं ते डोळा बाहेर येणे आणि परत बसवणे, मला सुद्धा उलटी झाली तर इतरांचं काय? डॉक्टर शहारत म्हणाले. मोठ्या आशेनं खाशाबा इथे आले होते, पण फार निराश झाले. आता हातात काय? तर हा एकुलता एक मुलगा जिवंतपणे वितळत कसा मरतो ते बघणं. सर्जाला घेऊन खाशाबा विषण्णपणे जीपमध्ये येऊन बसले. आता पुढे काय तेच कळत नव्हतं.
पाडेगावला परत आल्यावर सर्जा घुमेपणानं आपल्या खोलीत गेला. त्याच्या चालीतला दमदारपणा सुद्धा वितळून गेला होता. सतरंजी जमिनीवर अंथरवून तो पडून राहिला. डॉक्टरसारख्या माणसाला सुद्धा आपल्याला बघून ओकारी येते. काय करणार आपण जिवंत राहून? लोकांना तोंड दाखवायची ही चोरी, कारण सगळे घाबरणार. नुसते घाबरणार नाही तर आपल्याला मारायला येतील. त्या गंगेचा शाप बाधला बहुतेक. डॉक्टरांनी तर सरळ सांगितलं की मुंबईला जाऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. जर हा रोग बरा होणारच नसेल तर जन्मभर लोकांना तोंड न दाखवता अंधाऱ्या खोलीत बसून दिवस काढावे लागणार का काय? आता आपलं होणार तरी कसं, ह्या विचारानं सर्जाला झोपही येत नव्हती. एवढ्यात शंकरच्या हाका ऐकू आल्या. पाठोपाठ जिना चढल्याचा आवाज यायला लागला. शंकर खोलीत आला. काय रे मर्दा, असा अंधारातच झोपला होय? तब्येत बरी नाही काय? अरे शंकर, दिवा लावू नको, माझा रूप तुला बघावणार नाही. काय बोलतोय अड्यासारखं? तुला काय आज बघतोय का मी? हे बघे, मला नाही अंधार आवडत बाबा. बोलता बोलता शंकरनं दिवा लावला. सर्जानं डोक्यावरनं पटकन पांघरून घेतलं. ते खेचत शंकर म्हणाला, आहा, अरे असा का तोंड लपवतो बायको आणि हा? शंकरनं पांघरून खेचून बाजूला केलं आणि सर्जाकडे बघताच तो भेदरला. अरे हे बाबा, तू कोण आहे आणि सर्जा कुठे आहे माझा? सर्जा आता सर्जा दिसतच नव्हता. हिरवट पिवळ्या चिकट्यानं लडबडलेली आकृती झाला होता तो. अरे शंकर, मी सर्जाचे. आवाजावरनं तरी वळख की. अरे आज सकाळी उठल्यापासून मी वितळतोय मित्रा. हे काय होतंय काय कळना. आबांबरोबर पुण्याला जाऊन आलो तर तिथला डॉक्टर मला तपासता तपासता वाकला. मी कसा जगू? अरे हे सगळं कशामुळं झालं तेच कळना. पण तू माझा जवळचा मित्र आहे ना, तुला तर माझी भीती वाटत नाही ना? शंकर हे ऐकून बराच सावरला होता. नाही सर्जा, मला भीती नाही वाटत, पण हे सगळं झालं कसं? काल रात्री काय झालं का? आत्ता मला थोडं थोडं आठवतंय. काय झालं? शंकर, तुला काय आठवतंय मला सांग की, सांग ना मला. अरे सर्जा, काल रात्री त्या म्हाताऱ्याला फाईट मारले हो, तुला शाग बसल्यासारखं झालं असं तूच मानला होता का? हा, मी म्हणलो की तसं. पुढं ऐक की मग. पुढं आपण त्या मनसुखच्या टपरी चहा प्यायला गेलो तेव्हा तुझ्या सायकलच्या हँडलवर काय सांडलंय असं तू मला विचारलं होतं. काहीतरी चिकटसर दिसत होतं. सर्जाला लक्कन सगळं आठवलं. म्हणजे ही सुरुवात आज सकाळपासून नाही तर काल रात्री त्या वाड्यातनं निघाल्यापासूनच झाली होती. सर्जा विचार करायला लागला. म्हणजे त्या म्हाताऱ्यानं जादूटोणा केला होता काय? का ती वास्तूच भारलेली होती? जो कोणी तिथे पाय ठेवेल त्याची अशीच अवस्था होत असेल का? नाही, तसं नाही होणार. नाही तर शंकरची ही तीच गत झाली असती. त्या म्हाताऱ्याला आपण फाईट मारली होती. म्हणजे त्या म्हाताऱ्याला शिवल्यामुळे आपली ही गत झाली. शंकर, चल आपण हे सगळं आम्हाला सांगू, तेच काहीतरी मार्ग काढतील. असं म्हणत सर्जा उठला. शंकर आणि सर्जानं ही हकीकत खाशाबांच्या कानावर घातली. खाशाबा चिडून उठले. त्या वाड्यात जो कोणी म्हातारा असेल त्याला धडा शिकवायचा या निश्चयाने त्यांनी चौघा मजबूत गड्यांना हाका मारल्या. त्यांनी लाठ्या उचलल्या. खाशाबांनी रायफल भरून घेतली. सर्जाला घोंगडी गुंडाळून घ्यायला सांगितलं आणि मग शंकर, सर्जा, खाशाबा आणि ते 4 गडी असे 7 जण जीपमध्ये बसून वारजे गावाकडे निघाले. वारज्याच्या लोकांचा रामराम घेत खाशाबा गावाच्या बाहेर पडले. त्या 2 रस्त्यांजवळ जीप आली. सर्जानं रस्त्याकडे निर्देश केला. पाऊलवाट होती ती. पण खाशाबांनी जीप खुशाल दामटली. दाट झाडीमुळे अडथळा निर्माण होत होता. अचानक झाडी संपून ते त्या वाड्यापाशी आले तेव्हा 5 वाजले होते. उन्ह कलायला लागली होती. झाडांच्या सावल्या लांबत होत्या. वाड्यात सामसूम दिसत होती. अतिशय जुना असा तो 1 मजली वाडा समोर दिसत होता. मुख्य दरवाजावर अगणित कोळिष्टकं आणि धूळ साचलेली दिसत होती. 1-2 खिडक्यांची दारं बाहेर लोंबत होती.
योच आहे का तो वाडा? खाशाबाने विचारलं. हाच आहे, पण काल लय मस्त दिसत होता आबा. सर्जा म्हणाला. खाशाबांनी पुढे होऊन थाप दिली. जरा वेळ थांबले. आतून कसलाही आवाज आला नाही. तेव्हा त्यांनी दस्त्यानं दार जोरात ढकललं. कर्र कर्र आवाज करत दार उघडलं गेलं. आतून काही वटवागळं उडाली. धुळीचा खकाणा बाहेर येऊन सगळेजण खोकायला लागले. दार सताड उघडून खाशाबा आत शिरले. आत धुळीचा जाड थर दिसत होता. कैक वर्षात कुणा मनुष्याचा स्पर्श त्या वास्तूला झालेला नसावा. समोरचं मोठं मेज बघून सर्जा पुढे झाला आणि म्हणाला, अहो ह्याच्यावर चांदीची भांडी होती, वर झुंबर बी होती, पायाखाली मऊ मऊ गालीच्या होता. अप ते सगळं गेलं कुठं? तो म्हातारा, त्याची संपत्ती. आबा 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 चला चला बाहेर जाऊ आबा. सर्जा आणि शंकर टरकले होते. काल ज्या ठिकाणी अमाप संपत्ती बघितली तिथे आज एवढी धूळ आहे, कोळिष्टक आहेत हे बघून दोघंही चक्रावले होते. कान सुलात भडकवेन साल्यानो. काल काय दोघांनी झोकले होते काय? या जागेवर तुम्ही आलाच नव्हतात काल. अरे तुमच्या पावलांचे ठसे इथं दिसायला पाहिजे होते ना. उगा भूता बेताची खोटी गोष्ट सांगून मला गंडवू नका. खरं सांगा, काल कुठं गेलता? तो म्हातारा बघ चिडलाय त्या दोघांच्यावर. विचित्र खुसखुसता आवाज वरच्या मजल्यावरनं आला. खाशाबानी चमकून वर बघितलं. बरोबर आणलेल्या चौघांवर ते ओरडले, अरे वर जाऊन बघा, कोण आहे त्याच्या काछांड्या धरून घेऊन या. सालटी काढतोय एकेकाची. चौघेही गडी जिन्याच्या जवळ गेले. जिना अर्धवट तुटला होता. चौघे जण तोल सांभाळत वर चढले. अरे हे बघ, हे छान दिसतायत. मी या जाड्याला घेऊ का? जाड्याला? परत तोच आवाज आला. जाड्या जाड्या ये ना, धर मला धर. तुझ्या अंगात खूप रक्त असेल नाही का? आमच्या महाराजांना हवं आहे ते. अरे तिकडे नाही, तिकडे नाही, इकडे ये, या खोलीत. इकडे ये रे, या खोलीत. तो विचित्र आवाज ऐकून चौघेजण टरकले आणि तसेच खाली आले. तो तुमच्या माईला कुणीतरी घाबरवतोय आणि तुम्ही घाबरलावे. वा बाजूला मेच जातो वरती, असं म्हणत खाशाबा वरती गेले. म्हातारा आला बघ, म्हातारा. पण म्हातारा किती दमदार आहे. आपल्या महाराजांना हा चालेल ना? खाशाबांनी आवाजाच्या रोखानं बार टाकला. फडफड करत काही वटवागळं उडाली. वेडाय रे, वेडाय. बंदूक चालवतोय बघ. मला मारतो का? मला मार 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 मार. तुझ्या गोळ्या संपतील हो. ठेव ठेव, बंदूक ठेवून दे तुझी. तो विचित्र आवाज कानापाशी आल्यावर खाशाबानी चमकून बाजूला बघितलं. तिथे कोणीही नव्हतं. इतक्यात पलीकडच्या दाराचा आवाज आला. खाशाबानी रायफल पेलत तिकडे बघितलं. सर्जा सांगत असलेला म्हातारा त्यांना दिसला. त्यांच्यापासून 10 फुटांवर खोलीचं दार लावत होता तो. त्याला बघता क्षणी खाशाबांचं डोकं फिरलं. त्यांनी रायफल त्याच्या पाठीवर रोखली आणि चाप ओढला. म्हाताऱ्याच्या पाठीच्या चिंधड्या झाल्या. सावकाश तो म्हातारा गरकन फिरला आणि खाशाबांकडे बघून हसला. आता मात्र खाशाबा भेदरले, कारण पाठीमागनं जो म्हातारा वाटत होता तो फिरल्यानंतर त्याच्या चेहऱ्याच्या जागी हसणारी कवटी दिसत होती. खाशाबा धूम पळत खाली आले. अंधार पडायला सुरुवात झाली होती. सगळेजण त्या म्हाताऱ्याला बघून हाबकले होते. जीपमध्ये बसून सुसाट वेगानं ते निघाले. सहज खाशाबांनी मागे वळून बघितलं तर त्या वाड्यात दिवे लागलेले दिसले. पाडेगावात पूर्वी भीमण्णा नावाचा मांत्रिक होता. तो वारजाला आला होता आणि त्याचं पुढे काय झालं हे कुणालाही माहीत नव्हतं. तो भीमण्णा सुद्धा याच तडाख्यात सापडला असेल का, खाशाबा विचार करत होते. भुताटकीमुळे सर्जाची अशी अवस्था झाली आहे हा निष्कर्ष पक्का झाला होता. आता त्यातून सुटका करायला एखादा मांत्रिकच हवा होता. भीमण्णा नाहीसा झाला. त्याला खूप काळ लोटला होता. आता पाडेगावात किंवा वारज्यात सुद्धा मांत्रिक नव्हता. विचारांच्या नादात ते सगळेजण घरी येऊन पोहोचले.
पुढचे 2 दिवस खाशाबा सर्जाला घेऊन मुंबईला जाऊन आले, पण उपयोग झाला नाही. आता तर सर्जा अधिकच विद्रूप दिसायला लागला होता. अंगावर चामडं आणि डोक्यावर केस नावाला सुद्धा शिल्लक राहिले नाहीत. घरी एकाच जागी बसायचा. थोड्या वेळानं ती जागा पुसून टाकायची. हे असं किती काळ चालणार? झोपायची सुद्धा तीच पंचायत. आता तर सर्जा जमिनीवरच झोपायला लागला. दिवसाचा प्रकाश सुद्धा त्याच्या अंगाला सहन होईना. रात्रीच त्याला जरा बरं वाटायचं. खाशाबांनी पनवेलच्या एका नामांकित मांत्रिकाला गाठलं. तो उद्या येणार होता. सर्जाची आशा किंचित पालवली आणि त्याच नादात तो झोपला. मांत्रिक येताना गाडीतून आला.